माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री पदापासून बाजूला केल्यास त्यांच्यावर नवी जबाबदारी कोणती देण्यात येईल याबद्दल काही चर्चा होतीये का? मी जसं सांगितलं सुरुवातीला की माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं जाईल, त्यांना मदत आणि पुनर्विकास हे जो विभाग आहे तो त्यांच्यावरती त्यांना जबाबदारी दिली जाईल असं सुरुवातीला म्हटलं गेलं होतं. मात्र आपण पाहतो की तसं जरी झालं, काही बदल जरी झाला तरी सुद्धा सरकारवरती आणि माणिकराव कोकाटे आणि सोबतच राष्ट्रवादी पक्ष ह्या तिघांवर सुद्धा टीका होऊ शकते. त्याच्यामुळे सरकार या संदर्भातला निर्णय काय घेतं, पक्षप्रमुख म्हणून अजित पवार या संदर्भातला काय निर्णय घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा चालू आहे की त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवून दुसऱ्या नवीन चेहऱ्याला या संदर्भातली जबाबदारी दिली जाऊ शकते का, अशा पद्धतीच्या खरं तर अनेक चर्चा चालू आहेत. मात्र या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्या अजित पवार यांच्यावरती काय भूमिका घेतात याच्यावरती खरं तर अवलंबून असणार आहेत. आणि त्याच्यात माणिकराव कोकाटे यांना पदापासून दूर केलं जातं की त्यांना दुसरी कोणती जबाबदारी दिली जाते हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. नक्कीच माणिकराव कोकाटे आणि अजितदादांची भेट होताना कोकाटेंचे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत का आणि त्यांच्या काय भावना आहेत काही कळू शकतंय का? नक्कीच आता आपण सध्या अजित पवार यांच्या दालनाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी आपण बघितलं तर खरं आज मंगळवार आहे, कॅबिनेटची बैठक आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण बघतो की अनेक कार्यकर्त्यांची गर्दी आहे. मात्र माणिकराव कोकाटे कालपासून मुंबईमध्ये होते आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते होते. मात्र या ठिकाणी सध्या तरी आपल्याला कोणताही कार्यकर्ता त्यांचा पाहायला मिळत नाही. इतरचे सगळे जे लोक आहेत ते अनेक राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले आहेत, आपापल्या कामासाठी आलेले आहेत. मात्र सध्या तरी अजित पवार आणि केवळ माणिकराव कोकाटे या दोघांमध्येच अँटी चेंबरमध्ये चर्चा सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे. आणि त्याच्यामुळे या भेटीतून या चर्चेतून नेमकं काय पुढे समोर येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपण पाहतो की माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल छावा संघटनेने जो काही रोष आपला व्यक्त केलेला होता, जी नाराजी व्यक्त केलेली होती, त्या सगळ्याच्या अनुषंगाने आता अजित पवार कशा पद्धतीने माणिकराव कोकाटे यांना समज देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. सोबतच फक्त समज देऊन सोडले जाते की त्यांच्यावरती कोणती कारवाई होते, त्यांच्या कारवाईसाठी खरं तर सातत्याने मागणी केली नक्कीच रुपाली, आम्ही वेळोवेळी या संदर्भात तुमच्याकडून अपडेट्स घेतच राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.